अरे रे, गाडीतच कपडे बदलणे एवढं काय झालंय? ते म्हणतात ना, लग्नानंतर आळशी होते, तर पार्ट 2 ला झाला बघा 1 महिना. असो, तर झालं असं की फेशियल केलं, कटिंग केली, मेहंदी आणली विकत, मेहंदी लावली सुद्धा, सापासारखी मेहंदी. दुसऱ्या दिवशी स्वतःच सामान उचललं, कारण पण घरातलं छोटं असलं की मग गेलो नवरीच्या पार्लरजवळ, कारण आम्हाला काढायचे होते फोटो. ती थोडीशी लेट झाली आणि फोटो काढत काढत अजून लेट झालं. बदलावं लागले ना गाडीतच कपडे. तो लवकर उठा लवकर आवरा हे असे हाल होत आहे. हॉलमध्ये एंट्री झाली. आधी सुपारी फुटली, म्हणजेच आपली बुकिंग तर पक्की झाली होती. नंतर आपला मेकअपही मित्रांनीच केला होता, कारण मित्रांशिवाय भागते कुठे. एंगेजमेंटच्या आधी थोडीशी भूक लागली होती. ह्याचं का सेकंड ड्रेसवर आपण एंट्री केली. तिची वाट बघत बसलो. इथे पण लेट करणार का? मग ती आली आणि रिंग सेरेमनी झाली. पण इतकं सोपं कसं होणार ना? नवीन प्रथा बाकी होती, ती म्हणजे केक सेरेमनी. तर मग केकही कट केला. बेस्ट पार्ट म्हणजे लंच. मस्त मस्त अशा डिशेस खाल्ल्या. एंगेजमेंट झाली म्हणजे आता ऑफिशियली कपल झालं. 2 जण सोबत येऊन स्वप्न बघायला लागले. अशा प्रकारे माझा एंगेजमेंट सोहळा कंप्लीट झालाय. पुढच्या भागात बघू देवस्थानात पत्रिका देण्याचा माझा प्रवास. तोपर्यंत फॉलो करा.